8 ऑक्टोबर रोजी बामनोद या गावात 2 गटांमध्ये आपसात किरकोळ वादाचं रूपांतर आकसापोटी ठेवून काही असामाजिक वृत्तीच्या लोकांनी बौद्ध वस्ती समोर येऊन मुद्दामून गदारोळ केला, दगडफेक केली आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने, फैजपूर पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी एकतर्फी भूमिका घेतली। एकतर्फी भूमिका घेऊन त्या दिवशी रात्रीच कुख्यात आरोपी व गुंडांना पकडावं या पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन करून दिवसभर शेतमजुरी, केळीचे घड वाहण्याचे काम करणारी कष्टकरी अशी माणसं, जी घटना घडली घटनेच्या वेळी गावात हजर नसलेली माणसं, त्यासोबतच काही जुनाईल केसेस देखील होत्या, या सगळ्यांना उचलून आणलं। अक्षरशः घराची दारं तोडून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत अगदी खूप शौर्य गाजवल्यासारखं करत उचलून आणलं। त्यानंतर 61 जणांवर, 61 बौद्ध तरुणांवर, व्यक्तींवर केवळ 17 ते 18 वर्षाच्या असलेल्या व्यक्तीच्या फिर्यादीवरून फिर्याद नोंदवत गुन्हे दाखल केले। त्यातल्या 6 जणांना परवापासून पोलीस कोठडीत ठेवलेला आहे। ही एकतर्फी न्यायाची भूमिका राबवत फैजपूर पोलीस स्टेशनचे PI श्रीयुत श्री मोताळे यांनी ज्या पद्धतीचा पवित्रा घेतलाय, याला नेमकं काय म्हणावं हेच मला कळत नाही। आम्ही याच विषयाला धरून काल दिवसभर फैजपूर पोलीस स्टेशन मध्ये होतो, दिवसभर पोलिसांसोबत संवादी प्रक्रिया करत होतो। जुनाईल केसेसला होणारा मानसिक त्रास, भावनिक त्रास या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी आम्ही प्रॉपर कम्युनिकेट करत होतो। खोटे गुन्हे दाखल केलेली लोक जी आहेत, 17 वर्षाची व्यक्ती जे की बौद्ध वस्तीपासून साधारणतः 1500 ते 1800 मीटर लांब राहते, त्या व्यक्तीने 61 जणांची पोलिसांना अगदी पूर्ण नाव, म्हणजे त्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव, त्याचं आडनाव आणि हजारोच्या गर्दीच्या मॉबमध्ये हे सगळं प्रकरण झालं आहे असं पोलिसांच्या वतीने, जी पोलिसाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आलेली फिर्याद आहे, याच्यात नोंद आहे की हजारो लोकांचा समुदाय त्या ठिकाणी होता। पण या 17 वर्षाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी अगदी 61 जणांचं पूर्ण नाव, त्याचं टोपण नाव आणि एवढ्या गर्दीत त्या व्यक्तीच्या हातात काय होतं, दगड होती, वीट होती, रॉड होता, लाकूड होतं, या पद्धतीचं अगदी डिटेल वर्णन पोलिसांना दिलंय आणि पोलिसांनी गुन्हे नोंदवून घेतलेत। एवढा शार्प माणूस हा पोलिसांनी डिपार्टमेंटला ठेवून घ्यावा। आम्ही काल दिवसभर बोलत होतो, पोलिसांनी ऐकलं नाही। श्रीयुत श्री मोताळे जे PI आहेत, यांनी तर स्पष्टपणे संवाद करत असताना की बौद्ध नगर मधलेच लोक सगळे गुन्हेगार आहेत, त्यांनीच दगडफेक केली, त्यांनीच दंगल घडवून आणली, त्यांच्याकडे वेपन्स आहेत, त्यांनी कोयते उगारलेत, त्यांनी रॉड उगारलेत, अक्षरशः कोयत्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही। आमच्याकडे कोयता पट्टा नाही, केळीचा घडवायला जाणाऱ्या माणसाच्या घरात विळा पण सापडणार नाही, तो मुकादमाच्या गाडीवर असतो। पण पोलिसांना केस रंगवायची होती, खोटे गुन्हे दाखल करायचे होते। कुठल्या भाऊचा फोन आला होता मोताळे साहेब, कुठल्या ताईचा आला होता, कुठल्या दादाचा आला होता की त्याच्या दबावाखाली तुम्ही आमच्या 61 बौद्ध निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल केलेत? त्याचा जाब आम्ही तुम्हाला विचारतोय कालपासून। आज सकाळपासून आम्ही दुपारी 12 वाजेपासून आंदोलनाच्या रूपात आलोत, तासभर चर्चा केली, त्या चर्चेमध्ये देखील आम्हाला सकारात्मक असं काही सापडलं नाहीये। त्यानंतर DYSP मॅडम आल्यात, त्यांच्यासोबत आम्ही अतिशय जेन्युइन चर्चा केली। इथे आम्हाला हमीवरून हो तुम्ही सांगाल तसं, तुम्ही म्हणताय आम्हाला मुद्दे मान्य आहेत, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, आमच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तींनी चुका केलेल्या आहेत असं एक सबस्टाम अधिकारी म्हणतात। आणि त्या ठिकाणी मग पोलीस स्टेशनला संध्याकाळी 4 वाजेपासून
कार्यकर्ते, महिला, ज्या पीडित महिला आहेत, ज्यांच्या मिस्टरांना अटक केली गेलेली आहे, ज्यांच्यावर अक्षरशः रात्रीच्या वेळी पुरुष पोलिसांनी हात उचलले आहेत, अशा महिला त्या ठिकाणी क्रॉस कंप्लेंट नोंदवायला गेलेल्या आहेत. पण ती क्रॉस कंप्लेंट अद्यापही नोंदवून घेतली जात नाहीये. पैजपूर पोलीस स्टेशनचे पीआय मोताळे सर यांना टल्लमटल्ली करायची आहे का? केस नोंदवायची नाहीये का? का अजूनही तुम्हाला भाऊ, दादा, ताई कुणाचा फोन आला असेल, अहो आम्हाला सांगा. उघडपणे नाही सांगतायत, कानात सांगा, आम्ही जाऊन भिडतो. पण आम्ही केस नोंदवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता फक्त आम्ही ज्या 4 मागण्या मागितलेल्या होत्या की ज्या 61 लोकांची ओळख ज्या 17 ते 18 वर्ष असलेल्या फिर्यादीने दिलेली तुम्हाला आहे, त्याच्या वतीने आंबेडकर नगरमधील या 61 लोकांना आम्ही आणतो. यांची ओळख परेड सक्षम अधिकाऱ्याच्या समोर इन कॅमेरा व्हावी. त्यांनी प्रत्येकाचं नाव, गाव आणि त्याचं टोपण नाव तिथे अधिकाऱ्यांसमोर त्या कॅमेऱ्यासमोर सांगावं. मुद्दा दुसऱ्या मुद्दे आम्ही मध्ये म्हटलं होतं की त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज, ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा, मॉब मध्ये असणारा प्रत्येक जण तुम्ही त्या ठिकाणी अटकेत करावा. तिसरं आम्ही म्हटलं होतं की आमची फिर्याद नोंदवून घेतली जावी. जी क्रॉस कंप्लेंट आहे, क्रॉस कंप्लेंट फैजपूर पोलीस स्टेशनचे पीआय नोंदवून घेत नाहीयेत. फैजपूर पोलीस स्टेशनच्या पीआय साहेबांना, इथल्या डीवायएसपी मॅडमांना आमचा सवाल आहे की क्रॉस कंप्लेंट एखाद्या गोष्टीच्या विरोधात नोंदवून घेता येत नाही का? असा तो आमचा अधिकार नाही का? आमची तक्रार तुम्ही का घेत नाही? चौथ्या मुद्द्यामध्ये आम्ही म्हटलेलं होतं की त्या ठिकाणी असलेले घटना घडली आहे, त्यासोबतच फिर्यादीत ज्या 61 बौद्धवाड्यातील लोकांची नावे नोंदवली गेली आहेत त्यांचा सीडीआर तसंच त्यांच्या मोबाईलची लोकेशनची तपासणी करावी. अजून एक गोष्ट, आता आम्ही ठाम आहोत की या सगळ्या गोष्टींमध्ये कुणा एका घटकाची पाठराखण करणाऱ्या फैजपूर पोलीस स्टेशनचे पीआय श्री मोताळे यांच्या विरोधात डीवायएसपी फैजपूर यांनी अॅट्रॉसिटी नोंदवून घ्यावीच लागेल. ती घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही. आणि या आमच्या मागण्यांसहित आम्ही इथे दबा धरून कायम आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही.